हॅलो फ्रेंड्स, वेलकम यू ऑल ऑन विदर्भ आयएस अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. गाईज, आपलं आज जे डिस्कशन आहे खूप इंटरेस्टिंग टॉपिक आज आपण डिस्कशन करणार आहोत आणि याच्यामध्ये खूप मुलांना डिफिकल्टीज असते. आता RBIची ही स्टेप काय, हे काय, ऑलरेडी आपल्याला सगळ्या गोष्टी वन बाय वन डिस्कस करायच्या. टॉपिक थंबनेलवर तुम्ही बघितला असेल, तो काय आहे, टॉपिकचं नाव आहे इंटरनॅशनलायझेशन ऑफ रुपीज. रुपीजला इंटरनॅशनलायझेशन करण्याची गरज काय पडती. ओके, RBI हा स्टँड का घेतोय, आत्ताच या टाइम पिरियडला का हा स्टँड घेतो, याची इम्पॅक्ट्स काय राहतील, वन बाय वन आपल्याला सगळ्या टॉपिक्सचे जे आन्सर्स आहेत तुम्हाला ॲट द एंड ऑफ द लेक्चर तुम्ही या सगळ्या गोष्टीं थ्रू गेल्यानंतर, लेक्चर कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला मिळतील. ओके, तर चला विदाऊट वेस्टिंग टाईम आपण आपला जो टॉपिक आहे त्याला स्टार्ट करू. ओके, RBIने काय केलं, RBIने रिसेंट टाईममध्ये गाईडलाईन्स दिल्या आणि गाईडलाईन्सनुसार RBIने सांगितलं की आता आपल्याला काय करायचं, इंटरनॅशनलायझेशन करायचे रुपीजचं. ओके, आता हा स्टँड RBIने का घेतला, कशामुळे घेतला, तर याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ती आपली जी रुपीजची व्हॅल्यू आहे ती काय होती, डिप्रिशिएट होते. आता काही लोक जे असतील त्यांना डेफिनेटली डिप्रिशिएशन ऑफ करन्सी एक्झॅक्टली काय असेल याची आयडिया नसेल, तर आपण एकदा फक्त रिकॅप करून घेऊ की डिप्रिशिएशन म्हणजे काय. ओके, 1 मिनिट, चलो लेट स्टार्ट. की डिप्रिशिएशन म्हणजे काय. डिप्रिशिएशन म्हणजे बघा, $1 इज इक्वल टू, जर आपली करन्सी खाली खाली घसरते म्हणजे नंबर जरी वाढत आहे पण एक्झॅक्टली करन्सी काय होती, डिप्रिशिएट. म्हणजे $1 इज इक्वल टू, सध्या आपली करन्सी जवळपास 79 चालू, एक टाइम होता आपली करन्सी $1 इज इक्वल टू 60 रुपीज होती. ओके, तर ही करन्सी जी आपली आहे ती कंटिन्युअसली डिप्रिशिएट होते, म्हणजे आता आपल्याला जास्त पैसे द्यावं लागत आहे $1 खरेदी करण्यासाठी. तर क्लिअर आहे, दॅट इज कॉल्ड ॲज डिप्रिशिएशन. तर इथे आपली करन्सी सध्या काय होती, डिप्रिशिएट होतीये. त्या कारणामुळे हा टॉपिक आपला न्यूजमध्ये आलाय. मग RBI याच्या थ्रू काय गाईडलाईन्स देणार आहे, काय वन बाय वन आपण डिस्कस करू. ओके, सगळ्यात पहिला पॉईंट समजला की काय झालंय, सध्या डिप्रिशिएशन करन्सी खूप जास्त होत असल्यामुळे आपण काय करत आहोत, येस, इंटरनॅशनलायझेशन ऑफ रुपीज करू. आता इंटरनॅशनलायझेशन म्हणजे काय होईल, कशा कशा गोष्टी राहतील, तर पहिला पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की जर आपण इंटरनॅशनलायझेशन ऑफ करन्सी केलं तर आपली जी ही डिप्रिशिएट होणारी जी व्हॅल्यू आहे ही कुठंतरी सस्टेन होईल आणि आपल्या करन्सी बेसिकली सबस्टेंड होईल आणि आपली करन्सी स्ट्रॉंग व्हायला, मजबूत व्हायला मदत होईल. मग आता ती मजबूत कशी होणार आहे, तर ती लक्षात घ्या की इथे आपण काय करणार आहोत की जो आपण आता मोस्टली आपला डॉलर जिथं जिथं आपण खर्च करतो या ठिकाणी डॉलर न करता आपण काय करणार आहोत, त्याला रिप्लेस आपण कशाच्या फॉर्मॅटमध्ये करणार आहोत, रुपीजच्या. म्हणजे जर आपल्याला कोणत्या कंट्रीसोबत ट्रेड करायचं असेल, सपोज आपल्याला रशियासोबत ट्रेड करायचं आहे, तर आपण बिलकुल त्यांना डॉलर्स देणार नाही, कशाच्या फॉर्मॅटमध्ये देऊ, रुपीजच्या फॉर्मॅटमध्ये. ओके, जर आपल्याला त्यांच्याकडून काही खरेदी करायचं असेल तर आपण त्याला डॉलर न देता कोणती करन्सी देणार आहोत, आपली इंडियन रुपीज देणार आहोत. आता बघा, सेकंड एक्झाम्पल तुम्ही लक्षात घेऊ शकता की सध्या तर मॅडम तुम्ही रशियाचं एक्झाम्पल दिलं, बट रशियावर तो ऑलरेडी US सँक्शन असल्यामुळे तुम्हाला ही गोष्ट करणं नेसेसरी आहे. बट व्हॉट अबाउट अदर कंट्रीज, तर अदर कंट्रीज सोबत पण आपण एका टाइम नंतर बघा, आता सध्या आपण इनिशिएट केला, हा इनिशिएटिव्ह जसा जसा आपला पुढे पुढे जाईल डेफिनेटली आपलं काय होईल, आपली करन्सी स्ट्रॉंग होईल आणि आपल्या करन्सीला ॲक्सेप्टन्स पण दुसऱ्या कंट्रीमध्ये मिळायला स्टार्ट होईल. तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे की इंटरनॅशनलायझेशन कळालंय की आता आपल्या करन्सीला काय करणार आहे, इंटरनॅशनलाइजली ॲक्सेप्टन्स मिळणार आहे. जर तुम्ही कोणत्या पण कंट्रीकडून एखादा माल इम्पोर्ट करत आहात तर तुम्ही त्याला आपल्या रुपीजच्या फॉर्मॅटमध्ये देऊ शकता अकॉर्डिंग टू जशी जशी तुमची करन्सी स्टेबल होत चालेल त्यावाईज. ओके, तर हा आपण एक पॅरामीटर यूज करणार आहोत. पण हे सगळं करताना आता डेफिनेटली तुम्हाला माहिती आहे की US ही गोष्ट ॲक्सेप्ट करेल का इतक्या सहजासहजी, येस, US या गोष्टीला थोडं तरी का विना ऑपोजिशन करेल हे आपल्याला माहिती आहे. ओके, तर आता बघा, पण आपल्या सध्याच्या ज्या फॉरेन पॉलिसी या स्ट्रॉंगली कोणत्या डिपेंडंट आहेत, या इंडिपेंडंट आहेत. ओके, या आपल्या ज्या पॉलिसीज आहेत या कशा इंडिपेंडंट वेनी आपण वर्क करत आहोत. तुम्हाला माहिती आहे जरी आता USA आपल्यावर प्रेशर टाकत असलं तरी पण आपण रशियाकडून ऑइल इम्पोर्ट करणं थांबवलं आहे का, डेफिनेटली नाही. आपण स्टील अजून पण ऑइल इम्पोर्ट करतोय. सिंपल आहे, मार्केटमध्ये जिथं स्वस्त माल मिळेल तिथून आपण खरेदी करणार आहोत. तर जर आपल्याला साऊदी अरेबिया, इराण, इराक या कंट्रीकडून जर महागात ऑइल मिळत असेल तर आपण का आपल्याला जे स्वस्त सोल्युशन आहे ते का आपण अवेलेबल करणार नाही. तर येस, डेफिनेटली आपला जो रशिया एक ऑप्शन होता आणि आपण काय करत आहोत, रशियाकडून ऑइल इम्पोर्ट करत आहोत. क्लिअर आहे, तर या पॉईंट्सनुसार आता रशियाकडून ऑइल आपण इम्पोर्ट करत आहोत. तुम्हाला माहिती आहे ऑइलमध्ये आपल्याला जवळपास 85%
80% आपला ऑइल जो आहे तो बेसिकली क्रूड ऑइल जे आहे ते आपण बाहेरच्या कंट्रीकडून इम्पोर्ट करतो. ओके, मग आता जर 85% आपण करत असू तर आपल्याला खूप सारी करन्सी त्यांना द्यावं लागत असेल, खूप सारे डॉलर आपले तिकडे जात असतील. तर बघा, याला टॅकल करण्यासाठी आपण काय करू शकतो, आपल्या करन्सीला इंटरनॅशनलाइज करू शकतो. एक तर पहिले तर तुम्हाला त्याला डॉलर द्यायचं काम पडणार नाही, सोबत तुमची करन्सी ही जशी खाली खाली घसरत आहे एकदम, हा नंबर जसा जसा 79, 80, 85 असा होते बघा, नंबर वाढत आहे पण ॲक्च्युअलमध्ये तुमची करन्सी डिप्रिशिएट होती. ओके, तर जसं जसं तो नंबर काय होईल, अजून $1 इज इक्वल टू 85, 86. जर आपण करन्सीला आता स्टेबल केलं नाही तर आपली अजून करन्सी घसरायला सुरुवात होईल. म्हणून RBIने हा स्टँड घेतलाय. क्लिअर आहे? या पॉईंटबद्दल तुमच्या डोक्यात एकदम क्लिअर असतं पाहिजे. पहिलं तर कशासाठी घेतलं याचा आन्सर मी तुम्हाला दिला आहे. आता सेकंड पॉईंटमध्ये आपल्याला बघायचं आहे की अजून काय काय याच्यामध्ये होणार आहे. ओके, इंटरनॅशनलायझेशन्स केल्यानंतर तुम्हाला दिसेल क्रॉस बॉर्डरवर तुम्ही काय करू शकता, तुमची करन्सी चालू शकता. हा पॉईंट आपण एक लक्षात घेऊ शकतो. सेकंड पॉईंटमध्ये आपल्याला काय बघायचं आहे. ओके, सेकंड आता आपल्याला अजून काही गोष्टी आहेत ज्या चेक करायच्या आहेत, त्या आपण बघूत की काय आहे. हा, चला आता सगळ्यात पहिले आपण एक कन्सेप्ट समजून घेऊ, इंटरनॅशनलायझेशनची डेफिनेशन काय. इंटरनॅशनलायझेशनची डेफिनेशन काय सांगते बघा, नॅशनल करन्सी ट्रेडिंग बियॉन्ड द बॉर्डर. बियॉन्ड द बॉर्डर ट्रेड करायचंय. तुमची करन्सी फक्त तुमच्याच देशात नाही तर तुम्ही जगाच्या बाहेर, तुमच्या बॉर्डरच्या बाहेर पण तिला काय करत आहात, बॉर्डरच्या बाहेर काय करत आहात, यूज करत आहात. दॅट इज कॉल्ड एज इंटरनॅशनलायझेशन ऑफ रुपीज. तर ती कन्सेप्ट तुम्हाला बियॉन्ड द बॉर्डर आपण काय करणार आहोत, यूज करणार आहोत. दॅट इज वन थिंग. सेकंड पॉईंटमध्ये काय सांगत आहे, ऍक्टिव्हली यूज इन द इनवॉइसिंग ट्रेड अँड फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. तुम्ही कोणता पण ट्रेड करायचा असेल किंवा फायनान्शियल ट्रान्झॅक्शन करायचे असेल तर तुम्ही डेफिनेटली आपली करन्सी यूज करू शकता. हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. क्लिअर आहे? या इंटरनॅशनलायझेशन ऑफ करन्सी म्हणजे काय, इंटरनॅशनल ऑफ करन्सी म्हणजे आपली करन्सी आपण दुसऱ्या बेसिकली क्रॉस बॉर्डर म्हणजे इंडियाच्या बाहेरच्या बॉर्डरमध्ये चालू शकू. तुम्हाला तुमचा ट्रेड कोणत्या कंट्रीसोबत करायचा आहे तर त्याचे पेमेंट तुम्ही हे डॉलरच्या फॉर्मॅटमध्ये करू शकता. आणि कोणता पण फायनान्शियल एक्सचेंज करायचा असेल, तिथं पण फायनान्शियल ट्रान्झॅक्शन करायचं असेल तिथं पण तुम्ही काय करू शकता, ट्रेड करू शकता. ओके, आता बघा फॉरेन एक्सचेंज रिझर्व्समध्ये पण तुम्हाला याचं नाव सामील झालेलं दिसेल. ओके, म्हणजे दुसऱ्या कंट्रीज काय करतील, जसं बघा आता सगळ्यांची रेस कशामध्ये, डॉलर साठवण्यासाठी आहे. मग तसंच आपली करन्सी जर तेवढी मार्केटमध्ये डिमांड क्रिएट झाली तर आपली पण करन्सी लोक डिमांड करतील. तर आपले पण जसं रुपीज पण बाकीचे देश काय करायला लागतील, बाकीच्या कंट्रीज काय करायला लागतील, रिझर्व्हमध्ये ठेवायला लागतील की नाही ही कंट्री आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. पण याच्यासाठी काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी आपल्याला इम्प्लिमेंट करणं नेसेसरी. एवढं सडनली तो चेंज आपल्याला दिसेल का, जोपर्यंत आपण आपलं इम्पॉर्टन्स पुढच्यावर क्रिएट करणार नाही तोपर्यंत ही गोष्ट होणार नाही. आणि इम्पॉर्टन्स कसं क्रिएट करायचं, तर जेवढं आपल्याला एक्सपोर्ट करता येईल दुसऱ्या कंट्रीला तेवढं करा. कारण लोकांची डिपेंडन्सी जेव्हा आपल्यावर होईल तेव्हा आपली करन्सी ऑटोमॅटिकली ॲज अ फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह बनायला स्टार्ट होईल. आणि हाच एक नॅरेटिव्ह आहे जो कोणी अप्लाय केला आहे चायनाने. तीच कंडिशन आता आपण पण काय करू शकतो, सामील करू शकतो. क्लिअर आहे? म्हणजे काय काय डिस्कस केला, RBI का स्टँड घेते हे पण मी तुम्हाला सांगितलं की आपली करन्सी डिप्रिशिएट होतीये म्हणून RBIचा तो स्टँड आहे. पहिलं उत्तर ते मिळालं. येस, इंटरनॅशनलायझेशन म्हणजे काय, तुम्ही बाहेरच्या कंट्रीमध्ये बेसिकली तुमची करन्सी यूज करू शकता. तुम्हाला जर ट्रेड करायचा असेल तर तुम्ही तुमच्या करन्सीला अजून बाहेरच्या देशामध्ये प्रमोट करू शकता. एकदा तुमची करन्सी त्या लेवलवर स्ट्रॉंग झाली तर लोक तिला फॉरेन एक्सचेंज म्हणून पण साठवायला लागतील. म्हणजे डेफिनेटली तुमची करन्सी खाली पडणार आहे का नाही. चायना सध्या काय, हा चायनाची सध्या करन्सी स्टेबल असण्याचं आपण आत्ताच बघितलं रिझन काय, हायली एक्सपोर्टिंग कंट्री, एक्सपोर्ट खूप जास्त असल्यामुळं त्यांची करन्सी काय आहे, एक स्टेबल वेनी वर्क करत आहे. ओके, ती जास्त डिप्रिशिएट होत नाही आहे जशी इंडियन करन्सी होते, कारण त्यांची करन्सी स्ट्रॉंग झाली आहे, इंटरनॅशनलाइज झाली. ओके, नेक्स्ट बघा RBIने अजून काय सांगितलं. RBIने काय सांगितलं, RBI's moves means the Indian importer can make a payment in the rupees. म्हणजे काय, जर आपल्याला बाहेरच्या कंट्रीकडून काही पण माल खरेदी करायचा असेल तर आपण पेमेंट कशात करणार आहोत, रुपीजच्या फॉर्मॅटमध्ये आपण पेमेंट केलेले तुम्हाला दिसतील. ओके, क्लिअर आहे? बघा कशाच्या फॉर्मॅटमध्ये सांगताय, रुपीजच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला पेमेंट केलेली दिसेल अँड क्रेडिटेड टू स्पेशल विस्ट्रो अकाउंट. विस्ट्रो अकाउंट, वोस्ट्रो अकाउंट जो आहे तो इथं बेसिकली विस्ट्रो नाही, वोस्ट्रो नाव आहे त्याचं. वोस्ट्रो अकाउंट इथं आपण बेसिकली क्रिएट करणार आहोत आणि काय करणार आहोत, पार्टनर कंट्रीसोबत वर्क करणार आहोत. आता वोस्ट्रो अकाउंट काय, बिलकुल कन्फ्यूज होऊ नका, मी तुम्हाला डेफिनेटली या गोष्टी इन डिटेल एक्सप्लेन करणार आहे. फक्त लक्षात घ्या की आता याच्यासाठी आपण काय करत आहोत. येस, ट्रेडिंग एक्सपोर्ट करायचा असेल किंवा इम्पोर्ट करायचा असेल तर
आपण काय करू शकतो, हे बेसिकली रुपीजच्या फॉर्मॅटमध्ये करू शकतो. आता वोस्ट्रो अकाउंट थ्रू आपण कसं डिझाईन केलं आहे किंवा कसं वर्क करणार आहे बघा. इथं काय करणार आहे, आता हा रशिया आहे आणि हा इंडिया. ओके, आता इंडियाला काही कमोडिटीज काय करायच्या, कुणाकडून खरेदी करायच्या, रशियाकडून इंडियाला काही खरेदी करायचं आहे. काय खरेदी करायचं आहे, तर आपल्याला काय पाहिजे, क्रूड ऑइल पाहिजे. क्रूड ऑइल आपण मागायसाठी कुणाकडे गेलो, रशियाकडे गेलो. आता रशियाकडे जर तुम्ही क्रूड ऑइल मागायसाठी गेले तर डेफिनेटली रशियाला क्रूड ऑइल मागायला गेले तर तुम्हाला पेमेंट करावं लागेल, इंडियाला काय करावं लागेल, पेमेंट करावं लागेल. मग इंडिया विचार करतोय आता पेमेंट कशात करायचं, US डॉलरमध्ये जर मी पेमेंट करायला जाईल तर रशियावर सोबत मी जर US डॉलरमध्ये जर पेमेंट करायला जाईल तर तिकडं माझ्यावर सँक्शन्स, कारण रशियावर सँक्शन्स लागल्यामुळे USA मला बॅन करू शकतो या गोष्टीसाठी. तर मी काय करणार, तर मग माझ्याकडे एक उपाय आहे. काय करणार मी याला काय करणार, रुपीजच्या फॉर्मॅटमध्ये पैसे देणार. पण यांनी ॲक्सेप्टही केलं पाहिजे रुपीजच्या फॉर्मॅटमध्ये. तर याला काय आपण कन्व्हिन्स केलं आहे की आपण एक काम करू, आपण काय करू, ट्रेड कशात करू, रुपीजमध्ये. मग तो तर इतक्या सहजासहजी ॲक्सेप्ट करणार नाही. मग याच्यामध्ये आपल्याला काहीतरी एक प्रॉपर कम्युनिकेशन करावं लागेल दोन कंट्रीजमध्ये. दोन कंट्रीजनी कम्युनिकेशन केल्याशिवाय चालेल का, नाही. मग आपण दोघं जण काय करू, कम्युनिकेट करू. कसं करू बघा. आता रशियाची एक बँक घेऊ, कोणती पण रशियामध्ये एक बँक असेल, सपोज त्याचं नाव X आहे आणि इंडियामधली एक बँक आहे. ओके, इंडियामध्ये एक बँक आहे, तिचं नाव Y आहे. आता X आणि Y बँक काय करणार, दोघं जण एकमेकांसोबत कम्युनिकेट करणार. आता इथं काय करणार, कम्युनिकेट करून काय करणार, एक अकाउंट बनवणार. या अकाउंटमध्ये काय करणार, चला वायला काय करायचं आहे, इंडियाला काय करायचं आहे, क्रूड ऑइल कुणाकडून खरेदी करायचं आहे, रशियाकडून करायचं आहे. तर वाय काय करणार, S बँकेच्या खात्यात पैसे टाकणार. कशाच्या फॉर्मॅटमध्ये, रुपीजच्या फॉर्मॅटमध्ये. कशाच्या फॉर्मॅटमध्ये टाकेल, रुपीजच्या फॉर्मॅटमध्ये. मग बघा काही दिवसानंतर रशियाला पण आपल्याकडून काही खरेदी करायचं असेल तर रशिया पण ते खरेदी करताना काय करू शकते, हा रुपीज जो आहे हा यूज करून आपल्याला इंडियाला पेमेंट करू शकते. तर ह्या प्रकारे आपल्याला हे मेकॅनिझम डेव्हलप करायचे. म्हणजे या केसमध्ये काय होईल, आपण यांना डॉलर देतोय का नाही, म्हणजे आपले रिझर्व्ह जे डॉलर आहेत ते तसेच्या तसेच मार्केटमध्ये राहतील आणि आपण सगळ्यात जास्त ट्रेड कशात करायला लागू, रुपीजमध्ये. म्हणजे रुपीजची डिमांड मार्केटमध्ये वाढेल. रुपीजची डिमांड मार्केटमध्ये वाढली तर तुमची करन्सी अप्रिशिएट व्हायला स्टार्ट होईल. बघा आता इथं अजून एक पॅरामीटर येतो, डिमांड अँड सप्लाय. हे लक्षात घ्या, कोणत्याही गोष्टीची मार्केटमध्ये डिमांड जास्त असेल तर भाव वाढला म्हणून समजून घ्या. डिमांड वाढली तर भाव वाढला. कसं मॅडम, याचं उत्तर सांगा कसं होऊ शकतं. तर लक्षात घ्या, जर माझ्याकडे बघा आंब्याच्या 2 गाड्या आहेत, आंब्याच्या 2 गाड्या असेल तर मी पहिल्या गाडीवर गेली, तो म्हणतोय नाही मी 50 रुपये किलो आंबे देईल, दुसरावाला म्हणतोय 40 रुपये किलो देईल. तुम्ही जर 50 रुपये किलो वाल्यापेक्षा याने जर कमी भाव केला तर आपण त्याच्याकडे मूव ऑन करू. तर ती एक कंडिशन असते सप्लाय साईडची. ओके, जेवढा जास्त, आता हे दोघं जण अवेलेबल असल्यामुळे आपण बार्गनिंग करू शकलो. पण एकच गाडीवाला आहे तर आपण बार्गनिंग करू का, भाव करू का त्याच्याजवळ जाऊन, नाही. एकच गाडीवाला आहे तर तो जो भाव सांगेल त्याच भावाला तुम्हाला खरेदी करायला लागेल. म्हणजे डिमांड मार्केटमध्ये कशाच्या बेसवर चालते, सप्लायच्या बेसवर. गाडी एकच असेल तर तुम्ही चालू शकत नाही, तुम्हाला जो भाव आहे त्याच भावाला घ्यावं लागेल. पण 2 गाड्या असतील तर तुम्ही भाव पण करू शकता तिथे. यस, तर त्या बेसवर डिमांड अँड सप्लाय चालेल. रुपीज जर मार्केटमध्ये रुपीजची डिमांड खूप जास्त वाढली, सप्लाय कमी झाला तर भाव कसा होईल, वाढलेला दिसेल. काय सांगितलं लक्षात घ्या, रुपीजची डिमांड वाढते आणि सप्लाय कमी होतोय तर भाव काय दिसेल, प्राइस काय दिसेल, प्राइस वाढलेली दिसेल. हा पॅरामीटर तुम्हाला लक्षात ठेवायचे. प्राइस वाढेल कधी, जेव्हा हे जर तुमच्या डोक्यात इक्वेशन क्लिअर असेल, तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये कोणत्याच पॉईंटमध्ये डिफिकल्टी जाणार नाही, याची मी तुम्हाला बेट लावते. कसं लक्षात ठेवायचं बघा, जेव्हा पण डिमांड वाढलेली असेल, डिमांड वाढली सप्लाय घटला, कंडिशन काय, डिमांड वाढली सप्लाय घटला, प्राइस काय झाली, वाढली, प्राइस काय झालेली दिसेल, इन्क्रीज. सेम कंडिशन उलटी करा, डिमांड कमी आहे सप्लाय वाढला, काय होईल, प्राइस, यस, प्राइस काय झालेली दिसेल, डिक्रीज झालेली दिसेल. ते हे आपण डे टू डे लाईफमध्ये पण यूज करू शकतो. ओके, आता बघा ज्या मोसमात आंबेच नसतात त्या मोसमात बघा एकदम सुरुवातीचा काळ देऊन घ्या. आता तर आंब्याच्या काड्या चांगल्या प्रकारे अवेलेबल आहे. पण जर तुम्ही पहिला सिनॅरिओ घेतला, जर एकदम आंबे सुरुवातीला आले तर सुरुवातीला एकदम कमी सप्लाय असतो तर आंब्याच्या किमती खूप जास्त असतात. जसा जसा सप्लाय यायला सुरुवात होते तसं किमती कमी 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 व्हायला स्टार्ट होतात. तर तेच इक्वेशन आपल्याला इथं पण आपण लावू शकतो. डे टू डे लाईफचं जे एक्सप्लेनेशन आहे ते इथं तसं आपल्या करन्सी सोबत पण लागेल. क्लिअर आहे पॉईंट, तुम्ही बिलकुल याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका की काय. मग इथं आता मला सांगा, जर मी कोणत्या करन्सी, आता इथं आपण
कशात केला, रुपीजमध्ये केला. मग आता रुपीजमध्ये ट्रेड करतोय तर ऑटोमॅटिकली करन्सीची कोणत्या डिमांड वाढत आहे, रुपीजची डिमांड. सडनली आपली करन्सी काय व्हायला स्टार्ट होईल, अप्रिशिएट व्हायला स्टार्ट होईल. सेकंड पॉईंट, आता सेकंड अँगल बघा. सेकंड हा अँगल तर आपण काय बघितला की आता वोस्ट्रो अकाउंट आपण कसं यूज करत आहोत, मेकॅनिझम समजलं. काय सांगितलं, इंडियाची बँक होती, इंडियाची बँकचं नाव वाय होतं, रशियाच्या बँकचं नाव एक्स होतं. आता हे दोघं जण एका ठिकाणी येणार, हे म्युच्युअल अंडरस्टँडिंग करणार, एक अकाउंट बनवणार. हा काय म्हणेल, इंडिया म्हणेल रशियाला की मी तुझ्याकडून क्रूड ऑइल खरेदी करतोय तर मी तुला पेमेंट कशात करतो, रुपयामध्ये. तो म्हणेल ठीक आहे चालेल, तू पेमेंट कर. पेमेंट केल्यानंतर या अकाउंटला पेमेंट त्याचं येईल. जेव्हा इन फ्युचरमध्ये त्याला यूज करायचं असेल तर हे पेमेंट घेऊन तो काय करू शकतो, यूज करू शकतो. आता बघा इथं फक्त रशियाच नाही, बाकीच्या कंट्रीज सोबत पण आपण हे मेकॅनिझम डेव्हलप करण्याचा विचार करतो आहोत. ओके, एकदा जर बाकीच्या कंट्रीने ॲक्सेप्ट करायला सुरुवात केली तर ते दोघं पण ट्रेड कशात करायला लागतील, रुपीजमध्ये करायला लागतील. बघा आता एक अजून आपण तिसरा प्लेयर टाकू इथं, बांगलादेश. कोण टाकू, बांगलादेश. आता बघा इंडियाचं वोस्ट्रो अकाउंट होतं, याच्याजवळ रुपीज आहे. आता जर रशियाला बांगलादेशला ट्रेड करायचं आहे तर रशिया त्याला म्हणू शकतो बाबा माझ्यावर तर काय US डॉलर्स बॅन आहे, तर मी एक काम करतो तुला रुपीजमध्ये देतो. बांगलादेश पण पुढे चालून काय होईल, ॲक्सेप्टन्स करायला सुरुवात करेल. याचंच नाव आहे इंटरनॅशनलायझेशन, की तुमची करन्सी फक्त तुमच्या देशापुरती मर्यादित राहिली नाही, तुमची करन्सी आउट ऑफ द बॉर्डर, आउट ऑफ द स्टेट जायला सुरुवात झाली. दॅट इज बेसिक मेकॅनिझम ऑफ इंटरनॅशनलायझेशन. क्लिअर आहे, मी तुम्हाला बेसिकली सगळ्या कन्सेप्टला जे आहे ते ॲड्रेस केलेलं आहे प्रॉपरली. फक्त आता इथे अजून आपल्याला काय समजून घ्यायचं आहे ते आपण बघू. वोस्ट्रो अकाउंटबद्दल क्लिअर झालं, एक असं इन बिटवीन अकाउंट बनवलेलंच आहे, त्याच्या वाईज काय करायला सुरुवात करतील, हे सगळे डील करायला सुरुवात करतील. ओके, चला आता नेक्स्ट पॉईंट आपण बघू काय आहे. बघा आता हे एक पॉईंट झाला, हे मी तुम्हाला सांगितलं वोस्ट्रो अकाउंट काय, कशामुळे RBI हा स्टँड घेते. पण त्याच्याच पहिले RBIने अजून काहीतरी डिसिजन्स घेतले होते. तर बघा 30 जूनच्या आसपासची न्यूज आहे, काय केलं, गोल्ड इम्पोर्टला सडनली खूप जास्त हाईक केली आहे ड्युटी. आता गव्हर्नमेंट असं का करते, आपल्या डोक्यात एक प्रश्न येऊ शकतो की गव्हर्नमेंट हे कशासाठी करत आहे, गव्हर्नमेंटचा उद्देश काय हे करण्याच्या मागे. तर बघा गव्हर्नमेंट हे करण्याच्या मागे सिंपल आहे. गव्हर्नमेंटचा सध्याचा स्टँड हा आहे की गव्हर्नमेंटला काय करायचं, जो डॉलरचा सप्लाय आहे किंवा जो डॉलर बाहेर जाणार आहे तो थांबवायचा आहे. त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने काय केलं होतं, गोल्ड इम्पोर्टवर ड्युटी लावली होती. आता तुम्हाला माहिती असेल गोल्ड, मला सांगा गोल्ड तुमच्या करन्सीमध्ये गोल्ड जर कुणी घेत असेल तर गोल्ड घेण्याच्या मागं पर्पज हा असतो की तो तिथं काय करत असतो, फ्युचर सिक्युरिटीसाठी तो फक्त त्या ती जी बेसिकली गोल्ड असतो तो स्टोअर करत असतो. त्याचा इकॉनॉमीमध्ये तसा जर अप्लिकेशन बघायला गेलं तर गोल्डचं तसं काहीच अप्लिकेशन नाही आहे. आता बघा आपल्या देशाने जर गोल्ड इम्पोर्ट बाहेरच्या कंट्रीतून करायला गेले तर तुम्हाला त्याला डॉलरमध्ये पेमेंट करावं लागतील, डॉलरमध्ये पेमेंट करावं लागतील, तर आपले पुष्कळ सारे डॉलर बाहेर जातील. म्हणून आता गव्हर्नमेंटने काय केलं होतं, काय केलेलं दिसेल तुम्हाला, RBIने गोल्ड इम्पोर्टवर काय केलेलं आहे, बॅन, याच्यावर ड्युटी खूप जास्त हाईक केली. आता ड्युटी हाईक केली तर काय होईल, लोक ते घ्यायला कमी प्रेफरन्स करतील, कारण खूप जास्त भाव वाढला तर लोक घेणार नाही एका लिमिटनंतर. तर लोक घ्यायला जाणार नाही आणि आपले डॉलर्स काय होतील, सेव्ह होतील. ओके, हा एक गव्हर्नमेंटने एक केला. देन टॅक्स ऑन पेट्रोलियम एक्सपोर्ट पण काय केला होता, रेस केला होता. टॅक्सेस जे पेट्रोलियम प्रॉडक्ट्सवर आहे ते पण काय केले होते, इन्क्रीज केले होते. तर हे सध्या गव्हर्नमेंट ही स्टेप नंतर घेतली, पण याच्या पहिलेच 30 जूनच्या आसपास ही जी न्यूज आहे ती ट्रेडिंगमध्ये आली होती की गोल्ड आणि कशाला, क्रूड ऑइलला इम्पोर्टला बेसिकली बॅन नाही म्हणू शकत, ड्युटी वाढवल्या होत्या. का वाढवल्या होत्या, तर सिम्पल स्टँड आहे. गव्हर्नमेंटचा नॅरेटिव्ह होता की जे डॉलर्स आहेत ते कंट्रीमधून बाहेर गेले पाहिजे नाही. या स्टँडसाठी गव्हर्नमेंटने हा बेसिकली वर्क केलं होतं. ओके, आता याच्या व्यतिरिक्त सरकारने काही केलं आहे का, तर हो, सरकार सध्या RBI सध्या या गोष्टीवर सध्या फोकस करत आहे की कसे आपले डॉलर सेव्ह केल्या जातील आणि बाहेरच्या कंट्रीमधून डॉलर इंडियामध्ये काय आले जाईल. आता याच्याही मागं एक कारण आहे, ते मी तुम्हाला कारण सांगते. सध्या काय झालेलं आहे, सध्या बघा एक USAने काय केलंय, इंटरेस्ट रेटमध्ये खूप जास्त हाईक दिली, इंटरेस्ट रेट खूप जास्त वाढवले. इंटरेस्ट रेट वाढवले म्हणजे काय, तर बघा जर मी माझा पैसा गव्हर्नमेंट जवळ ठेवते आणि एक गव्हर्नमेंट मला 5% देते, सपोज टेक एक्झाम्पल महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे, गुजरात गव्हर्नमेंट आहे. गुजरात गव्हर्नमेंट मला 10% रेट ऑफ इंटरेस्ट देते आणि सेकंड मला महाराष्ट्र गव्हर्नमेंट 8% देते. तर मी कोणाकडे पैसे ठेवायला जाईल माझे, गुजरात गव्हर्नमेंटकडे जाईल. डेफिनेटली तसंच आता झालंय की जे फॉरेन इन्व्हेस्टर इंडियामध्ये
इंडियामध्ये होते त्यांना USA चांगला इंटरेस्ट देत असल्यामुळे ते कुठे गेले, यस ते गेले USA मध्ये. मग आपल्या इथलची इन्व्हेस्टमेंट कमी झाली, लोकांनी काय केलं होतं, पैसे इंडियामध्ये टाकले होते ते काढून घेतले आणि कुठे गेले, USA ला गेले. मग आपल्या इथलची इन्व्हेस्टमेंट कमी झाली, तर इन्व्हेस्टमेंटचा डायरेक्ट इम्पॅक्ट कशावर पडतो, आपल्या जॉब क्रिएशनवर पडतो. म्हणून आता सध्या एक न्यूज ट्रेंडिंगमध्ये काय चालू आहे की आय टी जे सेक्टर आहे, जे आपलं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इथलचे जॉब्स लोकांचे प्रायव्हेट जाते. रिझन काय आहे की कारण मार्केटमध्ये जो फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट जी होती, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट होती, ती कुठं चाललेली आहे, बाहेर चाललेली आहे. बाहेर म्हणजे कुठं चालली आहे, स्पेसिफिकली USA मध्ये. म्हणून आपल्या इथं ज्या नेटिव्ह डोमेस्टिक कंट्री किंवा इंटरनल कंट्रीमध्ये जी इन्व्हेस्टमेंट येत होती ही दिवसेंदिवस कमी होत चालली, ते लोक बाहेर जात आहे. म्हणून आता सरकारचा किंवा RBIचा स्टँड काय, जेवढे जास्त डॉलर इंडियामध्ये आणता येईल त्या अँगलनी डॉलर्स आपल्याला आणायचे. ओके, तर हा पॉईंट तुम्हाला एकदम क्लिअरली समजला असेल की गव्हर्नमेंटचा हा स्टँड का आहे आणि कशासाठी मी इन डेप्थ तुम्हाला सांगितलंय. ओके, चला नेक्स्ट पॉईंट. आता इथं अजून आपल्याला काय बघायचं आहे, तर बघा इथं आपला काय सांगते, सरप्लस रुपीज बॅलन्स ऑफ पोस्ट अकाउंट कॅन बी यूज फॉर. हा सरप्लस जो येईल तो आपण कशासाठी यूज करू शकतो, तर पहिला पॉईंट काय सांगतोय, इन्व्हेस्टमेंट इन गव्हर्नमेंट सिक्युरिटी. बघा जो पण पैसा येईल त्याला आपण कशामध्ये यूज करू शकतो, गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये यूज शकतो. यस, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आपण त्याच्या परचेस करू शकतो. ओके, देन नेक्स्ट वन, पेमेंट फॉर द प्रोजेक्ट अँड इन्व्हेस्टमेंट. जो राहिलेला पैसा आहे, जो सरप्लस रुपीज इन अ बॅलन्स पोस्ट अकाउंट, त्याला आपण इन्व्हेस्टमेंटमध्ये यूज करू शकतो. ओके, पेमेंट करायचे कोणत्या प्रोजेक्ट्स वगैरेसाठी त्याच्यामध्ये यूज करू शकतो. यस, आणि थर्ड पॉईंट आपण सांगू शकतो, एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये पण ॲडव्हान्स फ्लो मॅनेजमेंटमध्ये यूज करू शकतो. यस, आता तुम्हाला हेही सांगते की आपला खूप जास्त डिफिसिट वाढत आहे. आता डिफिसिट वाढण्याचं कारण काय, तुम्हालाही माहिती आहे की आपण जवळपास, मी तुम्हाला एक फिगर सांगते, तुम्ही पण खूप शॉक होसाल की ही फिगर ऑलमोस्ट $119 बिलियन इतकी फिगर आहे की एवढं आपण काय करतो, बेसिकली क्रूड ऑइलचं इम्पोर्ट बेसिकली बाहेरच्या कंट्रीकडून करतो. मग आपलं डिफिसिट खूप जास्त होतं. डिफिसिट म्हणजे काय, डिफिसिट लक्षात ठेवण्यासाठी एक सिंपल टेक्निक लक्षात ठेवायची, खर्च खूप जास्त आहे कम्पेअर टू इन्कम. रिसिप्टपेक्षा खर्च खूप जास्त आहे किंवा रिसिप्टपेक्षा एक्सपेंडिचर जास्त आहे तर तुमचा काय तयार होतं, डिफिसिट तयार होतं. क्लिअर आहे, आयडिया काय लक्षात ठेवायची, घरून 12,000 रुपये येते, खर्च माझा 13,000, डिफिसिट कितीचा झाला, 1,000. तसंच गव्हर्नमेंट सोबत बेसिकली होते, आपण असं म्हणू शकतो. ओके, तर हा डिफिसिट वाढल्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींना टॅकल करावं लागत आहे. येस, आता बघा RBIचा मूव्स जो आहे तो सध्या खूप इम्पॉर्टंट स्टेप करत आहेत. कशी करत आहेत, सध्याच्या सिच्युएशन्स तुम्हाला माहिती आहे, सध्या जिओ पॉलिटिकल सिच्युएशन्स किती जास्त इम्पॅक्ट होते. सध्या तुम्हाला माहिती आहे रशियाचं वॉर चालू आहे. येस, रशियाचं वॉर चालू आहे युक्रेनसोबत. या कंडिशन्समध्ये तुम्ही पेमेंट करू शकत नाही आहेत कुणासोबत. येस, तुम्हाला ट्रेड तर करायचा आहे कुणासोबत, येस ट्रेड तर करायचं आहे आपल्याला रशियासोबत, पण सध्या त्यांच्यावर सँक्शन्स वगैरे असल्यामुळे आपण ट्रेड करू शकत नाही. आणि अजून एक बघा, अजून एक तुमच्यासाठी इम्पॉर्टंट पॉईंट, स्विफ्ट बँक. आता तुम्ही मला आज एक काम करणार आहात, स्विफ्ट बँक बद्दल डिस्कस करणार आहात. मी डेफिनेटली तुमच्यासोबत स्विफ्ट बँक रिलेटेड, स्विफ्ट बँक फायनान्शियल सिस्टीम काय त्याच्याबद्दल पण आपण डिस्कशन करणार आहोत. तर येस, स्विफ्ट बँक जी आहे, स्विफ्ट बँकला काय केलंय, स्विफ्ट बँकमधून जे ट्रान्झॅक्शन्स होतात, बेसिकली कुठं पण तुम्हाला ट्रान्झॅक्शन करायचं असेल तर एक मीडियम जे आहे ते स्विफ्ट बँक आहे. ओके, तर स्विफ्ट बँकवर इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन जे आहे ते रशियासाठी बंद केले. म्हणून आता आपल्यासाठी खूप कॉम्प्लिकेटेड आहे रशियासोबत ट्रेड करणं. मग जर अशी सिस्टीम, जर बघा एका दिवसात रशियासोबत जर असं होऊ शकतं तर इन केस खुदा ना खास्ता करे अगर इंडिया के साथ इस तरह से हो गया तो क्या करेंगे हम. सो बेसिकली आपण आता सध्या कुणावरच डिपेंड राहू इच्छित नाही. एक असतं ना की लोगों की गलतियों से सीखो, खुद गलतियां मत करो, लोगों की गलतियों से सीखो. रिझन बिहाइंड की आपण जर स्वतः गलतियां करत गेलो तर आपली पूर्ण लाईफ कमी पडेल लेसन्स घेण्यासाठी. सो एक आहे की लोकांच्या गलतीवरून शिका. तर तीच आपल्यासाठी ही एक आपण गोष्ट करू शकतो की जसं इथं यांना शॉक मिळाले, आपण असं पुढच्या कंट्रीवर इतकं पण डिपेंड नसायला पाहिजे की आपल्यावर जर काही संकट आलं तर आपल्या ज्या संकटाला डील करण्याचं पूर्ण कोणाच्या हातात असेल तर पुढच्या व्यक्तीच्या. अशी सिच्युएशन यायला नको. म्हणूनच आपण आपल्या करन्सीला इतकं स्ट्रॉंग बनवणार आहोत की जेणेकरून काय होईल, येस आपण कुणावर डिपेंड राहणार नाही. आणि त्याचाच एक पॅरामीटर आहे इंटरनॅशनलायझेशन ऑफ रुपीज. होपफुली तुम्हाला क्लिअर झाले असेल. आता यातले पुष्कळ प्रश्नांचे तुम्हाला उत्तर मिळाले असेल. स्टील तुम्हाला काही कन्फ्युजन असेल या टॉपिकबद्दल तुम्ही कमेंट सेक्शन्समध्ये मेन्शन करू शकता. मला जर त्या कमेंट्स रिअली व्हॅलिड वाटल्या तर डेफिनेटली आपण त्या टॉपिकवर डिस्कशन करू. ओके, देन नेक्स्ट वन, रिझन्स ऑफ इंटरनॅशनलायझेशन ऑफ रुपीज. इंटरनॅशनलायझेशन करण्याच्या मागे
कारण काय तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की काय आहे, येस पहिला पॉईंट तर आपल्याला डॉलर्समध्ये खूप जास्त पेमेंट करावं लागत आहे. डॉलरमध्ये जर पेमेंट करावं लागत आहे तर प्रॉब्लेम काय होतं, आपल्याला खूप जास्त डॉलरमध्ये रुपीजचे एक्सचेंज करावं लागत आहे. आणि रुपीजचे एक्सचेंज करावं लागत असल्यामुळे काय होत होता, रुपी दिवसेंदिवस काय होत होता, रुपीज खूप जास्त घटत होता. म्हणजे काय, रुपीजची डिमांड आपण काय करत होतो, कमी करत होतो, डॉलरची डिमांड वाढवत होतो. तर या दोन गोष्टी करत असल्यामुळे आपल्या रुपीजची व्हॅल्यू कशी एकदम घसरत होती. कारण कोणत्याही मार्केटमध्ये जर तुम्हाला पेमेंट करायला जायचं आहे तर कशात करावं लागतं, डॉलरमध्ये. मग तुम्ही त्याच्याकडे जायचे, रुपीज द्यायचे, डॉलरमध्ये करून मग पेमेंट करायचे. यस, तर याच्या कंडिशन्समध्ये आपल्याला काय करावं लागत होतं, रुपीज आपला काय होत होतं, डिप्रिशिएट. तर याला टॅकल करण्यासाठी एक तर तुम्ही काय करू शकता, तुमच्या एक्सपोर्टला जेवढं होईल तेवढं प्रमोट करा. जेवढा तुम्ही जास्त एक्सपोर्ट करसाल तुमची करन्सी ऑटोमॅटिकली स्ट्रॉंग व्हायला स्टार्ट होईल. ओके, जेवढा जास्त एक्सपोर्ट करू शकता करा. ओके, लाईक दॅट सिच्युएशन सध्या गव्हर्नमेंट प्लॅन करत आहे. कारण आपला जो इम्पोर्ट आहे हा खूप जास्त वाढलाय. ओके, इम्पोर्ट वाढलाय त्याच्यामुळे आपला जो डिफिसिट आहे तो दिवसेंदिवस वाढत येईल. त्याला जर टॅकल करायचं आहे तर आपल्याला हा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे. बघा, आता काही लोक असतील की ज्यांना बॅलन्स ऑफ पेमेंट काय ही कन्सेप्ट माहीत नसेल, डेफिनेटली नसेल माहीत. काही लोक असतील त्यांना, कारण ह्या कंडिशन समजून घेण्यासाठी फॉरेक्स रिझर्व, आता बघा मी तर इन डेप्थ तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की हा सिनेरिओ काय, पण याच्यासाठी माझी एक्सपेक्टेशन्स अशी आहे की तुम्हाला ॲटलिस्ट बेसिक्सबद्दल तुम्ही क्लिअर असले पाहिजे. कारण दोज हू आर कम्प्लिटली न्यू कॅन्डिडेट फॉर देम इट्स क्वाईट डिफिकल्ट टू अंडरस्टँड द थिंग्स. ओके, इथं कारण वेगवेगळे इकॉनॉमिक्सचे जे फंडे असतात ते समजण्यासाठी आपलं बेसिक क्लिअर पाहिजे. इकॉनॉमिक्स इज ऑल अबाउट द स्ट्रॉंगनेस ऑफ बेसिक जेवढं स्ट्रॉंग असेल तुमचं तितकं तुम्ही इकॉनॉमिक्सची कोणती पण कन्सेप्ट इन हँड पकडू शकता. ओके, तर तशीच ही कन्सेप्ट आपल्याला दिसेल. ओके, इंटरनॅशनलायझेशन ऑन रुपीज. आणि आता खूप जास्त लेवलवर डिस्कशन्स कंट्रीमध्ये चालू आहे, म्हणून आपण एकदम हॉट टॉपिक असल्यामुळे याच्यावर डिस्कशन करत आहोत. देन नेक्स्ट पॉईंट आपण काय सांगू शकतो, बघा इंडियासाठी ट्रेड बाकीच्या कंट्रीजसोबत, कोणासोबत लाईक आफ्रिकन कंट्रीज, साऊथ अमेरिकन कंट्रीज आपण बूस्ट करू शकतो. तर डेफिनेटली ही एक सिनॅरिओ राहू शकतो. पण बघा मी तुम्हाला सांगितले एक जरी साईड असते तरी दुसरी साईड तुम्हाला बघावं लागेल. जर तुम्ही असं काही करत आहात तर डेफिनेटली तिकडून USA कडून काही प्रेशर येईल का नाही येईल. तर आपण वी आर वेटिंग अँड वॉच करत आहोत. बेसिकली आपल्याला काय अजून सिच्युएशन्स फेस व्हावं लागू शकतात. तर आपण आता सध्या त्या गोष्टीवर फोकस करत आहोत की ते काय म्हणू शकतात काय नाही. पण आपले जे पण डिसिजन असतील इट्स ऑर इंडिपेंडंट. ओके, आपण सोवरिन कंट्री आहोत, आपले डिसिजन जे पण आहेत ते घेण्याचा पूर्ण अधिकार आहे आपल्याला. सो आपले जे डिसिजन असतील ते कोणाच्या इन्फ्लुएन्समध्ये नसतील, ते डिसिजन्स असतील ते डेफिनेटली आपण स्वतः इंडिपेंडेंटली घेतलेले असतील. ओके, आता बघा अजून काय सांगत आहे इथं, क्लॅरिफिकेशन्स वेदर इन्सेंटिवाइज एक्सपोर्ट ऑर लाईक दॅट या रिलेटेड आपण डिस्कशन्स अजून करत आहोत. इथं सांगत आहेत की रुपीजबद्दल जे आहे, रुपीजबद्दलचं जे सेटलमेंट आहे त्याच्यावर आपण अजून डिस्कशन्स करत आहोत. US$ विल बी अवेलेबल इन रुपीज सेटलमेंट मेकॅनिझम 2. इथं आपण असा पण फोकस करणार आहोत की काही दिवसानंतर यस रुपीजमधून डॉलर कन्वर्ट करायला डॉलरमधून रुपीजमध्ये कन्वर्ट करायला येतील. ही एक रे ऑफ होप आपल्यासाठी आहे. आणि आपण हा टॉपिक आता इथं संपूयात आणि नेक्स्ट टॉपिकमध्ये अजून असंच काहीतरी इंटरेस्टिंग घेऊन आपण डेफिनेटली तुमच्यासोबत डिस्कशन करूया. या टॉपिकबद्दल तुम्हाला काही क्युरीज कन्सर्न असेल तर तुम्ही डेफिनेटली कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता. आणि अजून एक इम्पॉर्टंट थिंग तुमच्यासाठी की आपली UPSCची नवीन बॅच पण स्टार्ट झाली. इफ यू वॉन्ट टू जॉईन इन यू कॅन ऑल्सो जॉईन इट. ओके, आणि इथे तुम्हाला बेसिकली यस ही PDF वगैरे कुठं मिळेल तर डेफिनेटली मी तुम्हाला सांगितलं आहे कुठं, आपलं टेलिग्राम चॅनल आहे विदर्भ IAS UPSCचं. तिथं तुम्हाला हे सगळं मटेरियल जे आहे ते कुठं मिळेल, टेलिग्राम चॅनलवर मिळायला स्टार्ट होईल. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला माहित असेल की आपण वेगवेगळ्या संजीवनीचा एक इनिशिएटिव्ह स्टार्ट केला UPSC रिगार्डिंग विदर्भ IAS अकॅडमीतर्फे. त्याच्यामध्ये काय असतं की संजीवनीमध्ये तुम्हाला खूप छान फॅक्ट्स ज्या असतात त्या प्रॉपरली एका जागी कंपाईल केलेल्या असतात. तो जो डेटा आहे तो तुमच्यासाठी डेफिनेटली बेनिफिशियल होऊ शकतो. त्यासाठी तुम्ही काय करू शकता, यस व्हिजिट अवर टेलिग्राम चॅनल आणि त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता. सो तुम्हाला हे जे बेसिकली कॉन्टेंट आहे बेसिकली ते तुम्हाला अवेलेबल होईल. ओके, आणि या टॉपिकबद्दल काहीही क्युरीज कन्सर्न असेल तर तुम्ही विचारू शकता. पण जस्ट आय एम एक्सपेक्टिंग लाईक दॅट की इथं तुम्हाला बॅलन्स ऑफ पेमेंटबद्दल थोडीशी आयडिया असली पाहिजे. इफ यू आर कम्प्लिटली
completely okay with balance of payment, then I will be definitely, if you have any concern, I will definitely address that concerns. okay. आणि बॅलन्स ऑफ पेमेंट बद्दल पण आपण एखाद्या व्हिडिओजमध्ये डिस्कशन करू. अगेन व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक आहे बॅलन्स ऑफ पेमेंट. याच्यामध्ये करंट अकाउंट, कॅपिटल अकाउंट, तर आपण तो पण टॉपिक डिस्कस करू. ओके. आणि इकॉनॉमिक्स इज लाईक व्हेरी इंटरेस्टिंग सब्जेक्ट. ओके. जेवढा आपण इंटरेस्ट पुटअप करू तेवढा आपला इंटरेस्ट वाढत जाईल असं आहे. तर एक्सप्लोअर करण्यासारखं खूप आहे. तरी तुम्हाला काही म्हणजे बेसिकली प्रॉब्लेम असेल किंवा काही कन्सर्न्स असतील या व्हिडिओबद्दल तर तुम्ही एक्झॅक्टली मला कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता. थँक्यू गाईज.